मातंग समाजाच्या आरक्षणासाठी मुंबई ते नागपूर पायी पदयात्रा काढण्यात आली आहे। मातंग समाजाची मुंबई ते नागपूर पदयात्रा आज अमरावतीमध्ये दाखल झालेली आहे। मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे, अनुसूचित जाती उपवर्गीकरण अ ब क ड लागू करणे तसेच मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई ते नागपूर पायी पदयात्रा लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वात मध्ये सुरू झाली असून आज ती अमरावतीमध्ये दाखल झाली आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर ठिकठिकाणी या पदयात्रेचे स्वागत मातंग समाज करते आहे। आज अमरावतीमध्येही समाजाने अतिशय उत्स्फूर्त असे स्वागत करून या पदयात्रेला पाठिंबा देत लोक मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे। गेल्या कित्येक वर्षापासून मातंग समाज हा दुर्लक्षित राहिलाय। सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक, राजकीय दृष्ट्याही समाज कायम दुर्लक्षित केला जातो। आज या समाजाचा एकही अधिकारी नाही, राजकीय दृष्ट्याही या समाजाला संधी मिळू दिली जात नाही। त्यामुळे असा हा समाज मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर आरक्षणाची वर्गवारी झाली पाहिजे आणि आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे आणि तो फक्त स्वतंत्र आरक्षणाने मिळू शकतो आणि त्यासाठीच आज आम्ही मुंबई ते नागपूर पायी पदयात्रा काढू शासनाचे लक्ष वेधत आहे। तर ही पदयात्रा सुमारे 14 जिल्ह्यातून, गावागावातून आणि शहरातून जात आहे। येत्या 12 डिसेंबरला हजारो लोकांसह नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर धडकणार असून प्रचंड जनसमुदाय राज्यातून दाखल होणार असल्याचेही लघु शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांनी अमरावतीमध्ये आज सांगितले।